जुन्नर तालुक्यामध्ये कोपऱ्या मांडव्याच्या बाजूने जो काही रांजणागड आहे, या रांजणागडावर आज आपण जाणार आहोत। या रांजणागडाकडे जाण्यासाठी 2-3 मार्ग आहेत, त्यापैकी जो सोपा मार्ग आहे तो कोपऱ्या मांडव्याचा आहे। आणि या कोपऱ्या मांडव्याच्या बाजूने आज आपण हा जो काही समोर दिसतो आपला रांजणागड, या रांजणागडावर आपण जाणार आहोत। या ठिकाणची ही जी वाट आहे, ही कड्याची वाट आहे, अतिशय अवघड वाट आहे आणि या वाटेने आपण जो काही रांजणा किल्ला आहे, या रांजणा किल्ल्यावर आपण जाणार आहोत। मित्रांनो, मी आज आहे जे काही कोपरे मांडवे गाव आहे, या कोपरे मांडवे गावाच्या वरती जो काही रांजणा किल्ला आहे, रांजणा गड आहे, या रांजणा गडावर आहे। आणि आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे एक नैसर्गिक निवारा आहे। याला आमच्या भाषेत गडद असं म्हटलं जातं। एका डोंगरामध्ये अशी खोल जागा तयार झालेली असते आणि त्याला गडद म्हटलं जातं। या गडदीमध्ये आहे ही गडद काही साधीसुधी गडद नाहीये, तर या गडदीला जवळजवळ 100 ते 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। मित्रांनो, पूर्वीच्या काळी आमच्या आदिवासी लोकांना राहायला घरं नसायची, जनावरं असायची, त्या जनावरांची सोय सुद्धा नसायची। मग ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही नैसर्गिक गडदा असायच्या, या गडदांमध्ये आमची लोक राहायची। आणि ही जी गडद आहे ही कोपरे मांडव्याच्या पश्चिमेच्या बाजूचा जो काही रांजणा डोंगर आहे, या रांजणा डोंगराच्या जवळच ही गडद आहे। आणि या गडदीला गहिण्याची गडद म्हणून ओळखली जाते, कारण गहिनू डामसे म्हणून या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ होते, जे आजोबा होते, त्या आजोबांनी जवळजवळ या गडदीमध्ये त्यांच्या 2 पिढ्या या गडदीमध्ये राहिल्या आणि त्याच्यामुळे त्यांचं वास्तव या गडदीत राहत असल्यामुळे या गडदीला गहिण्याची गडद म्हणून देखील आजही या गडदीला ओळखलं जातं। आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ही जी काही गहिण्याची गडद आहे, या गहिण्याच्या गडदीमध्ये महत्वाचं आणखी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे। जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासींचा बंड, ब्रिटिशांविरुद्ध बंड चालू झालेलं होतं, सावकारांविरुद्ध बंड चालू झालं होतं। त्या बंडामध्ये कोंड्या नवला हा या आदिवासींचा नायक होता। या आदिवासींच्या बंडाचं नेतृत्व कोंडाजी नवले करत होता। आणि हा कोंडाजी नवले हा जो काही कोपरे मांडव्याचा डोंगर आहे, या डोंगराला अनेक साऱ्या अशा पद्धतीच्या गडदी आहेत आणि या गडदींमध्ये ब्रिटिशांना चकवा देऊन या ठिकाणी राहत होता। त्यापैकीच ही गड आहे की या गडदीमध्ये जो काही कोंड्या नवल्या असायचा, हा कोंड्या नवल्या ब्रिटिशांना चकवा देऊन जे काही सावकार माजलेले होते, जे सावकार गोरगरिबांवर अन्याय अत्याचार करायचे, त्या सावकारांना धडा शिकवून त्यांचा जो काही उदरनिर्वाह असायचा तो कोंडाजी नवले आणि त्याचे साथीदार या गडदीमध्ये करायचे। म्हणून ही गडद आजही या ठिकाणी ऐतिहासिक गडद म्हणून ओळखली जाते। आणि मित्रांनो, याच गडदीमध्ये कोंडाजी नवले असतील किंवा त्याचे अनेक साथीदार असतील, हे ब्रिटिशांना चकवा देऊन लपून राहायचे। तीच ही गडद मित्रांनो, हे आहे साळींदराचं धाब आहे, साळींदराचं बिळ आहे। आपण पाहू शकता, मी बरंच खोल गेलेलो आहे आणि या साळींदराच्या बिळामध्ये आपण जर पाहिलं तर या गहिण्याच्या गडदीमध्ये जवळजवळ 4 ते 5 मोठी मोठी साळींदराची बिळं आहेत आणि ती बिळं खूप लांब लांब गेलेली आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मी या अर्ध्या बिळात गेलेलो आहे, पण पुढे काय जायची माझी डेअरिंग होत नाहीये। आणि अशा पद्धतीनं या ज्या काही पूर्वीच्या काळी आमची आदिवासी लोक राहायची, या अशा पद्धतीने या गडदीमध्ये राहायची आणि हेच त्यांचं विश्व असायचं। मित्रांनो, हे साळींदराचं बिळ आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे मी झोपून आहे आणि झोपून या साळींदराच्या बिळात आता बाहेर येते।
लागलं पण ओके चल. ऐतिहासिक अशा गैनेच्या गर्दीला भेट दिल्यावर आपली पावलं चालू लागतात ती समोर दिसणाऱ्या रांजणा डोंगराकडे. मित्रांनो, रांजणा डोंगर चढणीसाठी तसा खूप सोपा आहे. साधारणतः 1 तासाचा वेळ या रांजणा गडावरचा आपल्याला चालायला लागतो. परंतु या रांजणा गडावर जात असताना या रांजणा गडावर गेल्यावर समोर दिसणारा जो काही नजारा आहे तो नजारा अतिशय अप्रतिम आणि मनमोहक आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आम्ही आता आहोत ते रांजणा किल्ल्यावर, जो जुन्नर तालुक्याच्या पिंपळगाव जोगा जे धरण आहे ते धरण आणि कोपरे मांडवे जे गाव आहे या दोघांच्या अगदी शेजारीच असलेला हा रांजणा किल्ला आहे. आपण पाहू शकता, हे माझे मित्र शंकर माळी हे कोपरे मांडवेचे आहेत आणि आम्ही दोघं सोबत आज हा जो काही रांजणा किल्ला आहे हा रांजणा किल्ला पाहायला आलेलो आहोत. साधारणतः 1 तासाची पायपीट करत आपण या रांजणा किल्ल्यावर येऊ शकतो कोपरे मांडव्याच्या बाजूनं. या रांजणा किल्ल्यावर येण्यासाठी भरपूर साऱ्या वाटा आहेत. कोपऱ्या मांडव्याकडनं आहे, इकडं सांगनोरे म्हणून गाव आहे जे जुन्नर तालुक्यातलं, तिथून देखील वाट आहे, कोल्हेवाडीच्या बाजूनं वाट आहे. अशा अनेक साऱ्या वाटांनी या रांजणा किल्ल्यावर येऊ शकतो. परंतु सगळ्यात सोपी वाट म्हणजे कोपऱ्या मांडव्याला जाऊन जे कोपरे जे गाव आहे या कोपऱ्या गावातनं सरळ वरती येण्यासाठी अतिशय सोपी वाट आहे. आपण पाहू शकता, या रांजणा किल्ल्यावर आल्यावर आपल्याला जो काही आजूबाजूचा परिसर आहे हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे रांजणा जो किल्ला आहे, या रांजणा किल्ला प्रामुख्यानं पूर्वीच्या काळी जे काही टेहळणी बुरुज असायचे ते टेहळणी बुरुज म्हणून या किल्ल्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आपल्याला दिसून येतो. या किल्ल्यावर आल्यावर आपल्याला या किल्ल्याच्या अगदीच खाली ज्या ठिकाणी किल्ला सुरू होतो त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः 3 ते 4 पाण्याच्या छोट्या छोट्या टाक्या तयार केलेल्या दिसतात. आणि या किल्ल्यावरून जो काही 4ही बाजूंचा प्रदेश आहे
हा चारही बाजूंचा प्रदेश एकाच दृष्टिक्षेपामध्ये त्याचं निरीक्षण करता येतं, त्याच्यावर टेहळणी करता येते. म्हणून साधारणतः पूर्वीच्या काळाच्या लोकांनी हा जो काही रांजणा किल्ला आहे या रांजणा किल्ल्याचा टेहळणी बुरुज म्हणून वापर केलेला आपल्याला इतिहासामध्ये त्याची नोंद दिसते. या किल्ल्यावर आल्यावर जुन्नर तालुक्यातले जे काही महत्वाचे किल्ले आहेत ते महत्वाचे किल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वऱ्हाड्या डोंगर असेल, मागणीचा डोंगर असेल, त्याच्यानंतर त्याच्या शेजारी असलेला हडसर किल्ला असेल, मसेडीचा डोंगर असेल, निमगिरी किल्ला असेल, दौंड्या डोंगर असेल, उधाळ्या आणि शिंदोळा, त्याचबरोबर या उत्तरेच्या बाजूला असलेल्या हरिश्चंद्रगडाची जी काही आडवी रांग आहे ही संपूर्ण रांग आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अकोले तालुक्यातला अजून एक ऐतिहासिक किल्ला म्हणजे कुंजीर किल्ला, कुंजीरगड ज्याला म्हणतो, ज्याला कोंबाड किल्ला म्हणून देखील ओळखला जातो, तो कोंबाड किल्ला सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला या रांजणा किल्ल्यावरनं पाहायला मिळतो. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या रांजणा किल्ल्यावरनं चारही बाजूंचं, चारही दिशांचं अतिशय बारकाईनं निरीक्षण करता येत होतं. म्हणून हा जो काही रांजणा किल्ला आहे हा रांजणा किल्ला टेहळणी बुरुज म्हणून या किल्ल्याचा बहुतांशपणे या ठिकाणी वापर केलेला आपल्याला इतिहासामध्ये त्याची नोंद आपल्याला दिसून येते.